ॲग्रोटेकमधून उद्धव रावताळ बोलतोय. या थोडक्यात आता शेतकरी जमलेले शेतकऱ्यांना ह्या मशिनीची माहिती सांगायची. हे मक्केचं मशीन आहे. गुरु हिंदुस्थान ह्या कंपनीचं पंजाबचं मशीन आहे. हा 35 HP ट्रॅक्टरपासून म्हणजे 35 HP ट्रॅक्टरपासून समोरच्या 60 HP ट्रॅक्टरपर्यंत हा चालू शकतो. त्याच्या म्हणजे स्पेशल मक्केसाठी हे मशीन आहे. मक्केसाठी मशीन आहे. याचं दुसरं म्हणजे त्याला लिफ्ट सिस्टम आहे. त्या मशीनला लिफ्ट सिस्टम आहे. हे ऑटोमॅटिकली मक्याची कणसं ही ऑटोमॅटिकली वरती जातात. त्याच्यापासून शेतकऱ्यांच्या वेळेचा बचत होतो आणि तासात 40 ते 60 पोते मक्का निघते याच्यातून एका तासात. ॲव्हरेज चांगला आहे. स्पीड एक नंबर आहे. बोला. नाही फक्त मक्केसाठी स्पेशल आहे. मला अशी शंका आहे की तिथं तुम्ही एका तासात किती बोलला? 40 ते 50 क्विंटल. हां हे डिझेलवर आहे ना? डिझेलवरती. आणि ते डिझेलचं एका तासाचं ॲव्हरेज आता ट्रॅक्टर तुमचा किती HPचा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. तुमचा ट्रॅक्टर फुल रेशन चालणार ट्रॅक्टर ह्या मशीनचं शेतात नेल्यानंतर वजन वगैरे किती आहे? त्या मशीनचं ह्या शेतामध्ये घेऊन गेलो वजन तर त्याचं वजन किती आहे? त्याचं किती KG आहे? वजन जाऊ शकतं का शेतात? 800 किलो आहे. वजन रानामध्ये जाते कारण की ह्याचं व्हील बेस असल्यामुळं कुठेही रान जाऊ शकते मशीन. बरं ह्याची चौडाई किती आहे? रुंदी किती आहे याची? रुंदी ह्याची 3 फूट आहे. ट्रॅक्टरच्या लेवलची आहे. ट्रॅक्टरच्या लेवलची आहे. त्याला रिस्क काय? त्याच्यामुळे रिस्क काही सुद्धा नाही. म्हणजे मशीन कशा होत्या? सेफ्टी ह्याच्यात सेफ्टी काय दिली? सेफ्टी आहे. कामगारासाठी आता आपण कसं बाबा जे कणस मक्का वगैरे काय ज्वारी असेल तर आपण असं वरतून टाकतो त्याच्यावर रिस्क होती. बरोबर. त्याऐवजी ह्यांनी असं सोय केलेली आहे. बेल्टची पद्धत वगैरे कशी काय जरा बेल्ट कसे सिस्टीम दिले तुम्ही? म्हणजे कन्व्हर्टर पॅकमध्येच आहे. पॅकमध्ये म्हणजे त्याला काय अडचण नाही आहे. आणि पोते वगैरे लावायला ह्या साईडला मक्काची पडते ना समोरच्या म्हणजे हाईट किती आहे त्याची? असं पोते लावता येते का आपल्याला? असं पाठीने मारता येईल. कुठं हाईट इथनं वरती का हे पडणार का? दुष्काळ पडणार का इथनं? तुम्ही नाही काय म्हणताय? पोतडा लावता येते. लिफ्ट सिस्टम आहे. ह्याला 2 सिस्टम आहे. ही लिफ्ट सिस्टम आहे. ह्याच्यातून मक्का बाहेर येते आणि हे जर काढलं तर इथून तुम्ही घेऊ शकता डायरेक्ट घेऊ शकता. शेवटी हेच चांगलं आहे ना. पण आता हे जे आहे ना ह्याला एखादी रिंग करून कंटिन्यू करायचं. ह्याला वरती लॉक आहे. लॉक टाकला आपल्याला किती हे खाली झालं पण हे नाही पोत्यासाठी अशी रिंग आली. हुक करा किंवा असं करा की अडकवलं झालं. अडकून चालणार नाही. पोत्याची हाईट एवढी नसती. नाही खाली टच झालं पाहिजे होतं. एवढी हाईट धरायची. खाली काय तर ठेवायला लागणार आपल्याला. पोतं जे उंची 1-2 माणसांनी उभं राहिलं आणि डायरेक्ट ओढले तर पडदिशी ओढता आलं पाहिजे. वेळेची बचत झाली पाहिजे. त्याच्यामुळं लोकांचा वेळ वाचतोय. नुसती मका आहे. दुसरं काय